नमस्कार, ॲग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन, कापूस, कांदा, आले आणि कारले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत। सुरुवात करूयात सोयाबीनपासून। आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीसे चढउतार दिसून आले। आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे $10.25 प्रति बुशेल होते, तर सोयाबीन $295 प्रति टनांवर होतं। देशातील बाजारात मात्र चढउतार सुरूच आहेत। आज प्रक्रिया प्लांट्सने खरेदीचे भाव 4,400 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान काढले होते। बाजार समित्यांमधली भाव पातळी मात्र 3,900 ते 4,100 रुपयांच्या दरम्यानच होती। सोयाबीन भावातील चढउतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता बघूया कांदा बाजारात काय घडतंय। मागील काही दिवसांमध्ये कांद्याच्या भावात पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली। 4 दिवसांपूर्वी कांदा भाव 1,500 रुपयांचे खाली आले होते, मात्र दर कमी झाल्यानंतर बाजारातील आवकही काहीशी कमी झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे पुन्हा दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली। कांद्याला उठावही चांगला आहे, त्यामुळे आज बाजारात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1,600 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। बाजारातील आवक पुढील काळात काहीशी सुधारण्याची शक्यता आहे, याचा दरावर परिणाम देखील दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता बघूयात आल्याला नेमका काय दर मिळतोय। आल्याचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून आणखी काही दबावात आले होते। नव्या मालाची आवक सुरू झाल्यानंतर दर कमी झालेत। यंदा राज्यात आले पिकाचे क्षेत्र वाढलं होतं, त्यामुळे आले उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता। त्यानुसार बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर देखील दबाव वाढत गेलाय। सध्या आल्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी 3,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। बाजारातील आवकेचा दबाव आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे आल्याच्या भावावरील दबाव देखील काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। राज्यातील बाजारात सध्या कारल्याला चांगला उठाव मिळतोय। बाजारातील कारल्याची आवक देखील कमी आहे। बाजारातील इतर भाजीपाल्याच्या दराचा आधार कारल्याला मिळताना दिसतोय। कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे कारल्याचा भाव चांगला दिसतोय। सध्या बाजारात कारले प्रति क्विंटल 3,000 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान विकली जाते। कारल्याची आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे दर देखील टिकून राहतील असा देखील अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता बघूयात कापसाच्या बाजारात काय घडामोडी घडतायत। कापूस बाजारावरील दबाव आजही कायम होता। कापसाच्या भावात मोठे चढउतारही होताना दिसत नाहीत। देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर एका मर्यादेत स्थिर दिसतंय, त्यामुळे कापूस बाजारात मोठ्या घडामोडी घडताना दिसत नाहीत। तर संक्रांतीच्या दरम्यान कमी झालेली कापूस आवक आता पुन्हा वाढताना दिसते। त्यामुळे देशातील बाजारात सध्या कापसाचा सरासरी भाव 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान आहेत। देशातील बाजारावर सध्या आवकेचा आणि कमी उठाव या घटकांचा दबाव आहे। आणखी 2-3 आठवडे देशातील बाजारात कापसाची आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे दर पातळी देखील टिकून राहू शकते असा अंदाज या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट। शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण रोज सायंकाळी 5 वाजता आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजारातील आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।